नमस्कार मित्रांनो, वेलकम टू नीनाची व्लॉग। आज आपण सकाळी 4 वाजता सियाज मध्ये बसलो आहे आणि सियाज चालू करतोय। सगळ्यात पहिले आपण गाडी स्टार्ट करूया। गाडी स्टार्ट केलेली आहे। आपण आता चाललो आहे काळू वॉटरफॉल आणि हा सकाळी 4 वाजलेले आहे। आता एक एक मित्रांना पकडून निघूया। हे बघा मित्रांनो, जेव्हा पण आपण सकाळी गाडी चालू करतो ते RPM 1000च्या वरती राहतात। ते 1000च्या आतमध्ये येईपर्यंत गाडी हलवू नका, जेणेकरून गाडीचं इंजिन लॉंग लाईफ राहील। रस्त्याने थोडा अंधार आणि थोडा रस्त्यामध्ये आम्हाला जवळपास 100 किलोमीटर नंतर पोहे भेटले। गरम गरम पोहे खाल्ले आम्ही। चहा नाश्ता करून आम्ही सुंदर अशा रोडने निघालो। दिवस निघालेला होता आणि रोड खूपच सुंदर होता। अवघ्या थोड्याच वेळात आम्ही जुन्नर इथे पोहोचलो। इथे शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी असं म्हटलं जातं। इथे शिवनेरी किल्ला सुद्धा आहे आणि इकडेच शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता। तर असा सुंदर असा व्ह्यू घेत घेत आम्ही समोर जात होतो। थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार होतो आणि व्ह्यू गाव एकदम खूपच सुंदर असा होता। वातावरण खूप सुंदर होतं, खूप मस्त। यानंतर सगळ्यात मेन पार्ट आमचा सुरू झालेला होता, माळशेज घाट। या ठिकाणी अत्यंत फॉग पडलेला होता। समोरची व्हेकल आम्हाला दिसत नव्हती। इतका जास्त फॉग होता की आम्ही 20च्या स्पीडने गाडी चालवत होतो। 20-30च्या वरती आम्ही गाडी चालवण्याची हिंमत केली नाही। आम्ही मॅप लावलेला होता प्रॉपर आणि हर वेळेस टर्न पाहू टर्न घेत होतो। तुम्ही पण जर घाटामध्ये जात असाल प्रत्येक वेळेस मॅप लावा आणि मॅपनुसारच टर्न घ्या आणि त्या हिशोबाने हळूहळू गाडी चालवा। गाइस, ये है कालू वाटरफॉल का स्टार्टिंग पॉइंट। और आपको चारों तरफ यहाँ पे ग्रीनरी दिख रही है। मराठीत ग्रीनरी स्टार्ट पॉइंट आहे आणि आपण इथे बघू शकता की चारीकडे वादी आहे। त्यानंतर झिप लाईनला 100 रुपये देऊन आम्ही नदी पार केली। एक मुलगा उडी मारली होती पण तो दुबत वाचला कसा तरी, त्याच्यामुळे आम्ही झिप लाईन वापरूनच समोर जायचा विचार केला। नंतर ॲक्च्युअली ट्रॅक सुरू झाला। ट्रॅक हा खूप सुंदर होता, खूप कठीण होता। कठीण म्हणण्यापेक्षा घसरणारी माती आणि पाण्यामधून हा ट्रॅक करावा लागला। अशा प्रकारे आम्ही फायनली कालू वॉटरफॉल पोहोचलो। सुंदर वॉटरफॉल पहा। त्यानंतर आम्ही गरजेची असलेली मॅगी खाल्ली, गरम गरम पकोडे खाल्ले आणि घरी निघालो। घरी जात असताना पूर्णपणे फॉग गेला होता, त्यामुळे माळशेज घाट खूप सुंदर दिसत होतो। खूप छोटे छोटे वॉटरफॉल्स इथून दिसत होते, तुम्ही नक्कीच पाहू शकता। खूप सुंदर असा व्ह्यू आहे। त्यानंतर एक छोटा एक वॉटरफॉल असा पडतो रस्त्यामध्ये, जिथे तुम्ही गाडीत होता। नॉर्मली सगळेच लोक गाडीत होते, आम्ही पण त्यातून 3 वेळा गेलो मजा घेण्यासाठी आणि खूप वेगळंच काहीतरी वाटलं, पाहू शकता। अशा प्रकारे होते आमची कालू वॉटरफॉल ट्रिप। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।